परत एकदा तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे आपले चॅनल इंडियन मॉम ऑफ ट्रायल्स अपणामध्ये। तर आता वाजलेले आहे दुपारचे 2 म्हणजे 2 वाजायला फक्त 10 मिनिट बाकी आहे आणि घरात संपूर्ण AC लावून सुद्धा मला इतका घाम येतोय ना, इतकी प्रखर ऊन तुम्ही बाहेर बघू शकता। तर या प्रखर उन्हामुळेच मुलांचे जे स्कूल टायमिंग आहे ते रिड्यूस करण्यात आलेले आहे, त्यामुळे इराणिया लगेच घरी येऊन जातात। आता 11:30 पर्यंत त्या घरी येतात आणि श्रियान सुद्धा 10:30ला घरी येतो आणि घरात इतके कामं पेंडिंग आहेत ना। जस्ट आता आपण सगळं फिरून आलो, त्यानंतर बॅग अनपॅक करणे, परत पॅक करणे। जसं थंबनेल बघून तुम्हाला कळालंच असेल की मी जस्ट आता इंडियाला सुद्धा जायचा प्लॅन केलेला आहे, कारण आता मुलांना लागतात सुट्ट्या। जुलै महिना म्हटलं की इथे प्रखर ऊन असतं, म्हणजे असह्य असं ऊन असतं, स्पेशली फॉर किड्स। म्हणजे सगळ्यांनाच त्रास होत असतो, पण कसं आहे ना, जेंट्सला तर ऑफिसला जावंच लागतं। जे जॉब करते त्यांना ऑफिसला जायचं म्हणजे जायचंच असतं, पण मुलांना जरा सुट्ट्या असतात। तर मुलांना जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर फर्स्ट वीक अशा सुट्ट्या असतात, त्यामुळे मग मी प्लॅन केलं की आता लगेच इंडियाला जावं। आणि नेहमीच सारखंच म्हणजे लास्ट इयर सुद्धा मी एकटीच गेलेली आणि यावर्षी सुद्धा मी एकटीच चालली आहे। म्हणजे मी, इराणिया, श्रियान, सारंग यावर्षीही आमच्यासोबत नाही येणार आहे, त्यामुळे पुढचा जो ब्लॉग असणार आहे की इंडियाला मी ट्रॅव्हल करणार आहे परत एकदा, मी एकटी 3 बाळांसोबत कसं ट्रॅव्हल करणार। आणि जसं तुम्हाला माहिती आहे की बॅग सुद्धा मी खूप नेत असते, पण यावेळेस सामान कमी नेणार आहे पण बॅग तेवढ्याच नेणार आहे। तर ते कसं, तर ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला मिळेल, जेव्हा मी माझ्या बॅग वगैरे पॅक करणार ना, किंवा बॅग पॅक झाल्या असणार ते सगळं तुमच्याशी शेअर करणार। तर आता इंडियाला जायची वेळ झालेली आहे, म्हटलं की माझं काही ना काही घरात सुरू असतं, कारण सारंग येणार नाही, त्यामुळे प्रत्येक घरातल्या ज्या वस्तू आहेत त्यासुद्धा मला व्यवस्थित ठेवून त्यांना सांगावं लागतं की इथे ही वस्तू ठेवली आहे, ती वस्तू ठेवली आहे, कारण आपण दिवसभर घरी असतो, आपल्याला माहिती असतं। पण आता मी 2 महिने जवळजवळ इथे नसणार, त्यामुळे त्यांना सगळं इथे हँडल करायचं आहे, त्यामुळे माझा सगळा वेळ आजचा स्पेशली हे सगळं व्यवस्थित ठेवण्यात म्हणा किंवा अरेंज करण्यात गेला आहे। त्यामुळे मला आत्ता वेळ मिळाला 1-1.5 वाजता जरा फ्रेश होण्याकरता, त्यामुळे मी फ्रेश झाले, त्यामुळे तुम्हाला माझे केस सुद्धा थोडे ओले दिसत असतील। तर जस्ट मी फ्रेश झाले, म्हटलं तुमच्याशी सुद्धा संवाद साधावा, बोलावं तुमच्याशी। आणि अजून मला हे सांगायचं आहे की आत्ता जस्ट आम्ही ट्रॉली बॅग सुद्धा घेतल्या। मी असे व्हिडिओ कधी शेअर करत नाही की मी ही वस्तू घेतली आहे, ती वस्तू घेतली आहे, कारण प्रत्येक महिन्याला प्रत्येक व्यक्ती काही ना काही वस्तू घेत असतो आणि सहज आहे। म्हणजे आत्ता पहिल्यासारखी परिस्थिती नाही की एखादी वस्तू घेताना फार विचार करावा लागेल। आजकाल असं झालं की आपण साधं शॉपिंग नाही, साधं शॉप जवळून जरी गेलो आणि आपल्याला लक्षात आलं की ही वस्तू इथे छान मिळते किंवा आहे, आपण लगेच उचलून आणतो। अशा बऱ्याच वस्तू आपण घेत असतो। तर पण मी कधी मेन्शन केलं नाही, पण यावेळेस मला असं वाटलं की चला आता मी नवीन परत एक ट्रॉली बॅग घेतलेली आहे, तर तुमच्याशी ते शेअर करावं, कारण लास्ट इयर सुद्धा मी काही ट्रॉली बॅग्स घेतल्या आणि यावर्षी सुद्धा, आणि दरवर्षीप्रमाणे मी माझं भरपूर सामान म्हणजे भरपूर बॅग्स इथनं घेऊन जाते आणि भरपूर सामान तिकडनं घेऊन येते, त्यामुळे मग मला थोडं बॅग्स जास्त लागतात। तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा सांगावं, ट्रॉली बॅग शो कराव्या। आणि तसंच ना, मी बऱ्याच दिवसापासून तुम्हाला एक सांगायचं असं म्हणून की मी नेहमी ना मखाणे जे बनवत असते, तर म्हटलं चला तुम्हाला सुद्धा सांगावं की मखाने रोस्ट मी कशा पद्धतीने करते, कारण इराणिया श्रियाला फार आवडतं। आणि आज इराचा आहे डान्स क्लास, म्हणजे इराणियाचा डान्स क्लास आहे, त्यांना मी गेले 1.5 वर्षापासून 1.25-2 वर्षापासून त्या भरतनाट्यम करताय। मी कधी हे रिव्हील केलं नाही एकदम की ते डान्स क्लास खूप हे ते, पण त्यांचा डान्स क्लास आहे, तर मग आता त्यांना स्नॅक्ससुद्धा लागतं, कारण जवळजवळ 2 तासाचा तो क्लास असतो। तर मग म्हटलं त्यांना स्नॅक्ससाठी आज काय द्यावं, आणि अनेकशे मी आज मखाना बनवणारच आहे, तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करावे की रोस्ट कसा करते मी तो मखाना। तर त्याआधी मी तुम्हाला छान असं मी जे ट्रॉली बॅग्स घेतल्या आहे, स्पेशली मला त्याचा कलर फार आवडला आहे, तर ते मी तुमच्याशी शेअर करते, आणि नंतर मखाना जे रोस्ट करण्याची माझी पद्धत कशी आहे ते सुद्धा तुम्हाला दाखवते। चला, तर जसं मी बोलले की छान अशा ट्रॉली बॅग्स घेतल्या आहेत आणि मला त्याचा कलर फार आवडलाय, तर या ट्रॉली बॅग आपण यावेळेस घेतल्या। लास्ट इयर आपण घेतलेल्या त्या ब्ल्यू होत्या आणि त्या 80च्या होत्या, आणि या ज्या आहे या VIPच्या घेतलेल्या आहे, आणि प्रत्येक वर्षी म्हणा किंवा 2-3 वर्षानंतर आम्ही जरा वेगवेगळं घेत असतो। सो फायनली मला जो कलर आवडला तो मला भेटला, आणि हा बऱ्याच दिवसाची इच्छा होती, एकतर लाईट पिंक घ्यावं किंवा मग हा रामा ग्रीन घ्यावा। सो फायनली मला हा कलर भेटलाय, तर म्हटलं चला तुमच्याशी सुद्धा शेअर करावं। आणि या 3ही बॅग आता मी इंडियाला घेऊन जाणार आहे, पण अर्थातच जसं आपण विकत घेताना आपल्याला मिळत असतो की स्मॉल जे आहे ही मीडियमच्या आत असतं, मीडियम जे आहे ती लार्जच्या आत असतं। सो अशाच मी बॅग्स इथनं घेऊन जात असते, कारण इथनं नेण्याचं सामान फार कमी असतं, जसं मी आधी सांगितलं, पण आणण्यात जेव्हा मी आणत असते ना भारतात इकडे, तेव्हा माझ्याकडे बरंच सामान असतं आणि बॅग्स तेव्हा कमी पडतात। सो असं होऊ नये म्हणून यावर्षी परत ॲडिशनल या बॅग्स मी घेतलेल्या आहेत। तर तुम्हाला बॅगचा कलर कसा वाटला मला एकदा कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा, कारण
खूप छान वाटते मला. आपल्याला ज्या कलरच्या बॅग्स किंवा कुठल्याही जेव्हा एखादी वस्तू आवडत असते आणि आपल्याला एक्झॅक्ट तशी मिळते तर खूप आनंद होतो, म्हणून म्हटलं तुमच्याशी शेअर करावं. आणि आता तुम्हाला इथे ऊन दिसत असेल, घरात लाईट अजिबात नाही. इकडनं या डायरेक्शननी जे आपलं डोअर आहे त्या डोअर मधनं प्रकाश येतोय, या विंडोतनं प्रकाश येतोय आणि त्या 2 विंडोज आहेत त्या सध्या बंद आहे, तरी सुद्धा घरात इतका छान प्रकाश आहे. म्हणजे बाहेर ऊन किती प्रखर असेल याचा अंदाज तुम्ही नक्कीच लावू शकता. तर चला आता मी लगेच मखाना बनवून घेते आणि बोलते बरं तुमच्याशी आणि तुम्हाला सुद्धा रेसिपी शेअर करते. चला. तर जस्ट आता मी किचन मध्ये आली आहे आणि जसं मी तुम्हाला बोलले की आपण मखाना रोस्ट करणार आहोत. तर इतका मखाना आपल्याकडे आहे तुम्ही बघू शकता. आणि हा ना हाफच आहे, हाफ ऑलरेडी संपलेला आहे. आणि मी एकदा जे बनवते ना तर इतका मखाना जर बनवला तर हा हार्डली 10 दिवसात संपतो, कारण इराणी स्त्रियांना फार आवडतं त्यामुळे. आणि किचन मध्ये आले आणि केस धुतले त्यामुळे जस्ट क्लचर लावलं. पूर्णतः केस बांधताही येणार नाही कारण केस ओली आहेत म्हणून, त्यामुळे म्हटलं चला क्लचरच लावावा. आणि केस पूर्ण मोकळे सोडून किचन मध्ये तर काम करणं शक्यच नाही, तेही इतक्या गरमीत तर अशक्यच. तर जेव्हाही मी असे मखाणे किंवा चिवडा जेव्हा मोठ्या प्रमाणात बनवायचं असतं ना तेव्हा आपल्याकडे छान असं एक मोठं पातेलं आहे तुम्ही बघू शकता, सो हे वापरत असते. तर आता सुद्धा मी याला एकदा छान एकदा क्लीन करणार, कारण ऑलरेडी हे क्लीन करून आहे पण ठेवलं होतं, त्यामुळे मी आता छान याला क्लीन करणार आणि त्यानंतर मखाना पण. तर जस्ट मी पातेला वॉश करून ठेवलंय आणि कुकिंग रेंज सुद्धा ऑन करून घेतलंय जेणेकरून ते छान ड्राय व्हावं. आणि श्रियान सुद्धा उठलेला आहे, सो श्रियान रडत होतं त्याच्यामुळे त्याला सांभाळण्यात माझा बराच वेळ गेला. सो मला सांगायचं असं होतं की मखाना कोणाला आवडतो कोणाला नाही आवडत, पण त्याचं असं आहे की आपण कसं बनवतो यावरही बरंच काही अवलंबून आहे. तर मी आता हा अख्खा जो मखाना बनवणार आहे हा तेलामध्ये बनवणार आहे. त्याचं कारण असं की जेव्हा फॉर एक्झाम्पल याला 15 दिवस जर तुम्ही स्टोअर करून ठेवत असाल किंवा महिनाभर स्टोअर करून ठेवत असाल तर तेलाचा इतका वास येत नाही जितका तुपाचा येतो, त्यामुळे मी याला तुपामध्ये रोस्ट नाही करत. सो सुरुवातीला आपल्याला रोस्ट करताना तेल तूप काहीही वापरायचं नाहीये. जर आपलं पातेलं आता ड्राय झालं तर मी तुम्हाला सांगणारच की याला फक्त ड्राय रोस्ट करायचं आहे. सुरुवातीला याला ड्राय रोस्ट करायचं आहे, कारण तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की मखाना जो असतो हा फार नरम असतो, म्हणजे आपण असं अगदी डायरेक्ट खाऊ शकत नाही. बघा हा जो मखाना आहे ना हा असा नरम आहे, अगदी दबतोय, पण जेव्हा आपण याला ड्राय रोस्ट करू ना तर तो छान असा क्रिस्पी होणार. आणि त्यानंतर आपल्याला त्याला मसाला कोट करायचा आहे. सो मसाल्यामध्ये मी काहीही वापरत नाही, म्हणजे असा जो बेसिक मसाला आपल्या घरी असतो तोच वापरतो. त्यासाठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ऑइल, त्यामध्ये लागणारं मीठ, आणि मीठ हे आपल्याला ऑइलमध्येच घालायचं आहे जेणेकरून ते पूर्णतः मिक्स व्हावं, त्याचं मिश्रण व्यवस्थित व्हावं. कारण काय होतं आपण जर वरून मीठ घातलं ना तर ते पूर्णतः कोट होत नाही आणि ती जी प्रत्येक मखाण्याला जी सेम टेस्ट असावी तशी असत नाही. कुठे जास्त मीठ असतं कुठे कमी मीठ असतं, म्हणून तेलामध्येच आधी मीठ घालावं. आणि त्यानंतर मग मी त्यामध्ये टाकत असते ब्लॅक पेपर, आणि मला असं वाटतं सगळ्यांकडेच असतं ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरी पावडर. सो ते घालायचं ज्याने थोडा एक त्याला स्पायसी टेस्ट असतो पण खूपही नसतो, म्हणजे आपण ऑलरेडी कमी क्वांटिटीमध्येच टाकत असतो म्हणून. आणि त्यानंतर सगळ्यात शेवटी आपण टाकणार आहोत चाट मसाला. सो ही प्रोसेस आहे आणि चाट मसाल्यामध्ये इतकं छान लागतं. तसंच मला व्हाईट मखाण्यापेक्षा येलोइश मखाना खायला जास्त आवडतं, त्यामुळे मी त्यामध्ये थोडी हळद सुद्धा घालते. सो तो दिसायलाही छान टेम्पटिंग वाटतं म्हणून. तर चला आता मी बनवून घेते, कारण मला असं वाटतं आता पातेलं छान असं तापलेलं आहे आपलं आणि आता पाणी सुद्धा नितळलेलं आहे. बघा पाणी सुद्धा गेलंय आणि हे छान असं ड्राय झालेलं आहे. तर जस्ट यामध्ये मी मसाले घातलेले आहे आणि मला आपल्याला जसं ड्राय रोस्ट करायचं मी सांगितलं आहे. श्रियान इथे बसले आहे, बिचारा श्रियाला ना जरा खोकलं झालेलं आहे. श्रियान नेहमी माझ्यासोबत किचनमध्ये असतो त्यामुळे ना त्याला बरेच मसाल्यांची नावं माहिती असतं, बरेच भाज्यांची नावं त्याला माहिती आहे आणि तो खूप एन्जॉय करतो. आणि ना मी इकडे बोलते आणि तिकडे असं मान आलं होते, त्याला सगळं माहिती असतं, त्याला सगळं माहिती असतं. श्रियान तर इकडे मखाना रोस्ट होत आहे तोपर्यंत मी इथे छान मसाला बनवून घेते, कारण आता मला स्वयंपाक सुद्धा करायचा आहे आणि एका कामानिमित्त बाहेर सुद्धा जायचं आहे. सो खूप फास्ट मला हे सगळं आवरावं लागेल आणि श्रियान उठल्यामुळे ना माझा बराच वेळ त्याच्या मागे गेलाय. तर मी इथे मसाला बनवून घेते. तर मी यामध्ये जरा तेल वापरणार आहे आणि मी जसं सांगितलं की तेल तूप काही वापरू शकता, पण मी जनरली तेल वापरत असते जेणेकरून याचा वास येत नाही. 1 महिना जरी झाला तरी छानच वाटतं. सो आता मी यामध्ये घालून घेणार आहे मीठ आणि काळी मिरी पावडर आणि हे सगळं मिश्रण आपण यात टाकणार आणि त्यानंतर त्यावरून भुरकवणार आहोत असा चाट मसाला. आणि बस आपला मसाला त्याला म्हणू शकतो चटपटा मखाना रेडी होणार.
छान असा रोस्ट झालाय आणि पातळ फारच गरम आहे. मी दाखवते तुम्हाला हे बघा किती छान असा मखाना आपला रेडी झालेला आहे. आणि आता छान असा चाट मसाला टाकून घ्यायचा. आणि श्रियांना खूप असं वाट बघतोय की आई मला भूक लागली, कारण त्याला तो सुगंध इतका छान आलाय ना की आई मला भूक लागली म्हणून तो खूप असं वाट बघतोय. मला श्रियान दाखवतोय बघा. श्रियान कसा बसलाय तो किचन मध्ये. तो श्रियान असाच असतो जेव्हा मी किचन मध्ये काम करत असले की तो त्या बापावर बसतो मला सांगत असतो आई तू हे टाक ते टाक. डन. सो मी आता कुकिंग रेंज जे आहे ते बंद करून घेतलेलं आहे आणि आता यावर छान असा चाट मसाला भुरकवून घेऊया. छान क्रिस्पी झाले का. छान असे क्रिस्पी झाले तुम्ही बघू शकता. आणि हे ना ड्राय रोस्ट केल्यामुळे जास्त छान झाले. आणि इकडे सारण आणि इराणी सगळे वाट बघतात आहे ना. वेस्ट नको व्हायला. ठीक आहे. तर जसा मखाना बनवला तसं तिन्ही मुलं बसले आहेत. निया तू का नाही घेतलंस. मी नंतर घेणार बाळा. ओके. श्रेयन कसं झालंय. क्रिसमस काय असतं. क्रिसमस काय असतं श्रिया. अरे तू फोडलं आणि इतकं क्रिस्पी झालं की तुझ्या आयब्रोवर सुद्धा गेलंय ते. सो तिन्ही मुलांना फार आवडले हो ना बाबू. श्रेयन तुला आवडलंय ना. बऱ्याच वेळेचं वाट बघत होतं की आई कधी बनवणार आहे आणि मी कधी खाणार. हे बघा नक्की आवडलंय ना बाळा. हा बघा कसा डान्स करतो त्याला आवडले तर. तर आता छानसा मखाना मी यात भरून घेतलेला आहे आणि एवढा मखाना झालेला आहे. यातला थोडासा इराणी श्रेयांनी पण खाल्लेला. आता वाजलेले आहे 3:30 आणि सारंग सुद्धा ऑफिसमधून आले. तर चला आजचा ब्लॉग मी इथे सेंड करते. आशा करते आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल. ब्लॉग आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. भेटूया पुढल्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय.